एका छोट्याशा गावात रामू नावाचा मुलगा राहत होता. तो एका गरीब कुटुंबात जन्माला आला होता. त्याचे आईवडील शेतात काम करून कुटुंब चालवत होते. शिक्षणासाठी फारसे पैसे नव्हते, पण रामूला शिकण्याची आणि मोठं होण्याची जबरदस्त इच्छा होती. त्याच्या गावातली शाळा साधी होती, पण त्याने तिथे मन लावून अभ्यास केला. त्याला नवीन गोष्टी शिकायची आवड होती. गावातली लोक त्यांच्यावर हसत म्हणत, गरीब माणसाचा मुलगा शिकून काय मोठं होणार. पण रामू कधीच त्याचं ऐकत नसे. तो नेहमी मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत राहिला. शाळा संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पैसे नव्हते. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले, बाळा, परिस्थिती तशीच आहे, आम्ही तुझ्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नाही. पण रामूने हार मानली नाही. तो गावात पेपर वाटायचा, लोकांच्या शेतात मदत करायचा आणि त्यातून मिळालेल्या पैशाने अभ्यास करायचा. दिवसाचे 10-10 तास अभ्यास करून तो पुढे शिकत राहिला. त्याची मेहनत आणि जिद्द बघून एका शिक्षकाने त्याला मदत करायचं ठरवलं. त्यांनी त्याला एका मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर रामूला वाटलं की आता सगळं सोपं होईल. पण इथेही त्याला खूप संघर्ष करावा लागला. त्याच्याकडे चांगले कपडे नव्हते, व्यवस्थित राहण्यासाठी पैसे नव्हते. तो उपाशी राहूनही अभ्यास करत राहिला. लोक म्हणायची, तू गरीब आहेस, तुला मोठं होता येणार नाही. पण त्याने एक गोष्ट मनाशी ठरवली होती, तो कधीच हार मानणार नव्हता. तो अभ्यासाबरोबरच लायब्ररीत जाऊन तासनतास शिकत राहायचा. त्याच्या मेहनतीमुळे तो वर्गात नेहमी पहिला नंबर मिळवायचा. त्याला बक्षिसे मिळू लागली आणि त्यातून त्याने आपले शिक्षण पुढे सुरू ठेवले. एक दिवस त्याच्या कॉलेजमध्ये एका मोठ्या कंपनीचा अधिकारी आला. त्यांनी सांगितलं की त्यांना एका चांगल्या विद्यार्थी शोधायचा आहे, जो कष्टाळू आणि हुशार असेल. रामूने परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याला त्या कंपनीत नोकरी मिळाली. ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी संधी होती. गरिबीतून आलेल्या रामूने आता एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली होती. त्याच्या मेहनतीला यश आलं होतं. रामू आता एका मोठ्या शहरात गेला. तिथेही त्याने मेहनत करायला सोडले नाही. कामात उत्तम कामगिरी केल्याने त्याला मोठ्या पदोन्नती मिळत गेल्या. काही वर्षात तो त्या कंपनीचा मोठा अधिकारी झाला. जेव्हा तो आपल्या गावात परत आला तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. ज्यांनी त्याच्यावर टीका केली होती तेच लोक आता त्याचं कौतुक करत होते. मित्रांनो, रामूच्या यशामागे 3 गोष्टी होत्या. ते म्हणजे 1. स्वतःवर ठाम विश्वास. त्याने लोकांचं ऐकून स्वतःच्या स्वप्नांना कधीही हरवू दिलं नाही. 2. अपार मेहनत. कितीही अडचणी आल्या तरी तो मेहनत करत राहिला. 3. संधीचं सोनं करणं. त्याने मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग केला. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न पाहायचं थांबवू नका. मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतीही अडचण तुमचं स्वप्न रोखू शकत नाही. स्वप्न बघणाऱ्यांसाठी जग नेहमी नवीन वाटा उघडतं. फक्त कधीही हार मानू नका. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, रामूची गोष्ट आवडली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.